सकाळी सकाळी छान असं ना कोवळं ऊन पडलेलं होतं, म्हणून आईला जरा बाहेरच उन्हात बसवलेलं होतं. त्यानंतर छान तिची अंघोळ वगैरे झाली आणि मग तिला ना वेणी वगैरे करून दिली आणि अशी केसांमध्ये रिबीन लावून ना वेणी बऱ्याच दिवसांनी केली होती मी. आणि त्यानंतर मग तिचा नाश्ता झाला आणि ती मग आराम करत होती. गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर चला, सकाळची सगळी कामं आवरून झालेली आहेत माझी. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. फक्त तेवढा वरण भाताचा कुकर लावायचा होता, तेवढा लावून घेतला. बाकी स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि इकडे देवपूजा देखील झालेली आहे माझी. आणि या दिवसाची ना फुलं मस्त अशी टवटवीत राहतात छान आहे. त्याच्यामुळे काल सायंकाळी हार बोलवलेला होता मी गजानन महाराजसाठी, कारण काल गुरुवारही होता आणि चतुर्थी पण होती. सकाळी काही मिळालं नाही मला बोलवायला, कारण सक्षमही निघून गेला होता आणि सकाळी काही आठवण पण राहिली नाही मला. तर मग मी सायंकाळी बोलावलेला होता. तर छान आहे कालचा हार आहे तो, तरी फुलं मस्त अगदी ना टवटवीत दिसत आहेत, छान अशी ताजी ताजी वाटते होती. आणि इकडे स्वयंपाक देखील झालेला आहे. स्वयंपाकामध्ये मी आज ना मुंगण्याच्या शेंगाची भाजी बनवलेली आहे. यांनी मध्यंतरी ज्या शेंगा आणलेल्या होत्या, तर एक दिवस मी ना वरणामधल्या बनवलेल्या होत्या त्या शेंगा आणि आज त्याची उरलेल्या ज्या होत्या ना त्याची भाजी केलेली होती. आणि चला आता कुकर ठेवलेला आहे मी. आई इकडे झोपलेली आहे. आणि मला असं वाटतं मी परवा काहीतरी सांगितलेलं होतं की म्हणजे झाडं दाखवलेले होते मी तुम्हाला मागचे वगैरे सगळे. फुलं वगैरे लागलेली होती छान, टमाटरचं झाड वगैरे दाखवलेलं होतं. तर त्या दिवशी ना म्हणजे मी तेव्हा मोबाईलने कॅप्चर करत होती कॅमेऱ्याने, त्यामुळे माझं तेवढं काही त्या झाडांकडे लक्ष गेलं नाही. तर टमाटरच्या झाडामध्ये चला मी तुम्हाला दाखवतेच की काय झालेलं आहे म्हणून. कारण त्या दिवशी ते मोबाईलमध्ये कॅप्चर करताना असं प्रत्यक्ष काही मला ते दिसलं नाही. मी ते फक्त कॅमेऱ्याने क्लिप घेत होती ती. तर चला दाखवते मी तुम्हाला. आणि आज सकाळपासून काही शूट वगैरे घेतलं नव्हतं मी, तर म्हटलं चला आता व्लॉगला सुरुवात करते. बघा दाखवते मी. बघा हे झाड, त्या दिवशी काही हे दिसलं नव्हतं आपल्याला मला. तर मस्त असे टमाटर लागलेले आहेत आणि खरंच सांगते, हे बघून माझा आनंद मी तुम्हाला सांगू शकत नाही. जेव्हा एखाद्या झाडाला फूल येतं ना आपण पहिल्यांदा, तर तो आनंद खरंच वेगळाच असतो एक. आणि इकडे पण बघा, याला ना अजून फुलं आलेली आहेत, येतील याला अजून टमाटर बहुतेक. बघा काय मस्त वाटतं आहे ना. आणि ते कसं पानं पण हिरवी झाली आणि ते टमाटरही हिरव्या रंगाचे, त्याच्यामुळे मला ना ते दिसलेच नाही त्या दिवशी. मी तर वाट बघते कधी छान असे मस्त मोठे होतील आणि मस्त लाल लाल होतील ते. खूप छान वाटतंय खरंच. आनंदच एक वेगळा असतो खरंच. आणि इकडे हे पुदिन्याची पानं बघा, यालाही आता छान अशी नवीन नवीन पानं फुटलेली आहेत छान मस्त. मात्र जेव्हा जास्त उन्हाळा पडतो ना, तेव्हा सगळे सुकून जातात. ज्यावेळी जास्त गरज असते उन्हाळ्यामध्ये, कसं पुदिना म्हणजे थंड असतो, छान खाणं चांगलं असतं, मात्र त्यावेळीच वाळतो हा. आता सगळी नवनवीन पानं आलेली आहेत मस्त याला आणि छान अजून वाढतोय तो मस्त. मध्यंतरी थोडा सुकला होता, आता परत पानं त्याला ना फुटलेली आहेत त्याचं. चला थोड्या वेळात भेटते मी तुम्हाला. चला आता 2 वाजलेले आहे आणि अपेक्षाला घेऊन येते मी. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करत राहा.
अपेक्षाला शाळेतनं घेऊन आली. त्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी जेवणं वगैरे करून घेतली. आणि उद्या सॅटरडे आहे त्याच्यामुळे ना जरा मी तांदूळ वगैरे इकडे निवडायला घेतलेले होते. कारण अपेक्षाचं म्हणजे थोडंसं सुरू होतं की उद्या सॅटरडे आहे तर तू काय देशील टिफिनला, काहीतरी मम्मी बनवून देशील वगैरे. म्हणून मग डाळ आणि तांदूळ ना भिजत घातले मी. आणि अपेक्षाचं इकडे थोडं क्राफ्ट वगैरे बनवणं सुरू होतं. तिने क्ले आणलेले होते त्याच्यापासून ती काहीतरी बनवत बसलेली होती इथे. मध्यंतरी पेपर सुरू होते त्यामुळे हे सगळं काही जरा तिचं बंद होतं. आता बऱ्याच दिवसांनी ती थोडं क्राफ्ट बनवायला घेतलं होतं तिने. आणि ही मंडाल्स आर्टची बुक ना ऑनलाईन मागवलेली होती तिच्यासाठी. तिला हवी होती कलरिंग करण्याकरिता. तर हे आर्ट खरंच खूप छान असतं आणि खूप असं बारीक एकदम असतं. आणि कलर भरतानाही खूप बारीक ह्याच्याने कलर भरावं लागतं त्याच्यामध्ये. काही याच्यात भरले आहे तिने, अजून भरपूर बाकी आहे. आत्ताच बोलावलेलं आहे 2-3 दिवसाआधी. आणि आता सायंकाळ झालेली होती म्हणून मग छान फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर तुळशीजवळ आणि देवाजवळ वगैरे ना दिवा लावून घेतला मी. आणि घरात खूप छान वाटतं सकाळच्या वेळेस आणि सायंकाळच्या वेळेस जी काही पूजा वगैरे आपण करतो तर अगदी मनाला समाधान देणारं असतं ते. तर चला दिवा वगैरे लावून झाला. त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला घेतलेला होता. तर आज अगदी सिंपल असा बेत होता छान स्वयंपाकामध्ये. तो म्हणजे मसाले भात करायचा होता मला आणि कढी करायची होती. तर त्याच्यासाठी सगळ्या भाज्या वगैरे ना चिरून घेतलेल्या होत्या मी, जे काही लागणार होतं. आणि त्यानंतर मग मसाले भात फोडणी टाकायला घेतला. एकीकडे मी थोडे शेंगदाणे ना भाजून घेतलेले होते. कारण सकाळी अपेक्षाला टिफिनवर काही देईल म्हणूनच मी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते. आता सकाळी बघूया की काय द्यायचं वगैरे. तर म्हणून थोडे शेंगदाणे भाजून ठेवले मी की सकाळी तिला चटणी वगैरे देईल त्याच्यासोबत बनवून. म्हणून मग थोडंसं रात्रीच शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले की मग सकाळी तेवढा वेळ आपला वाचतो. कारण सकाळची वेळ म्हटलं की जराशी धावपळीचीच वेळ असते. आणि अशा वेळी मग असं थोडंसं काही प्रिपरेशन आपण करून ठेवलं की तेवढा आपल्याला वेळही कमी लागतो आणि आपली तेवढी धावपळही होत नाही. तर चला इकडे मसाले भातही मी फोडणी टाकलेला होता आणि त्यात गरम पाणी सोडलेलं होतं मी. आणि तेवढ्यात मग सिलेंडरही गेलेला होता माझा. तर मग सिलेंडरही ना लावून घेतला मी. आणि असं स्वयंपाक करताना सिलेंडर गेला ना खरंच थोडासा कंटाळाच येतो. म्हणजे एरवी जसं चहा वगैरे करताना गेला की काही नाही वाटत, पण स्वयंपाकाची गडबड असताना जरा गेला सिलेंडर वगैरे की जरा कंटाळाच येतो. मग मग ते काढा लावा बराच वेळ जातो त्याच्यामध्ये. आणि चला मग भात इकडे होतो आहे आणि इकडे कढी फोडणी टाकते मी. त्याच्यासाठी जे काही लागणार आहे तर ते सगळं मी काढून घेतलेलं होतं. जिरं, मोहरी, मेथ्या, परत मिरची, लसूण वगैरे. आणि मग छान कढीलाही फोडणी दिली. हे सगळं काढून ठेवलं की मग पटपट फोडणी द्यायला बरं राहतं. कारण मग कधी कधी तेल जास्त तापलं की मग ना काही गोष्टी त्यातल्या जळतात असंही होतं. तर चला छान मसाले भातही रेडी झालेला होता. आणि अगदी कमी वेळात झटपट स्वयंपाक करायचा म्हटलं की आपल्यासाठी ऑप्शन म्हणजे मसाले भात किंवा मग खिचडी हा असतो. तर चला आता मी सगळ्यांसाठी ताटं वगैरे पण काढून घेतलेली होती. त्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि मग आज जसं की सिलेंडर मी नवीन लावलेलं होतं म्हणून मग मी कॅलेंडरवर लिहून ठेवत होती की आज नवीन सिलेंडर मी लावलेला आहे. कारण नवीन मग दुसरं सिलेंडर बुक करण्याकरिता ना तारीख वगैरे मग लक्षात हवी असते. म्हणून मग ते पाहायला बरं राहतं. परत सिलेंडर किती दिवस गेलं काय गेलं हेही आपल्या लक्षात येत असतं. आणि अशी सवय असते आपल्या बायकांना. तर तेच मग लिहून घेतलं. तर अपेक्षाचं क्राफ्ट आता कंप्लीट होत आलेलं होतं. तर तिने क्लेपासनं इथे पिझ्झा बर्गर असं काहीसं बनवलेलं होतं. तर मग अशी बनवल्यानंतर थोडा वेळ तिने वाळू दिलं होतं आणि आता ते सगळं कलर वगैरे करून घेत होती ती. तर फ्रीजवर लावण्याकरिता तिचं सगळं ते बनवणं सुरू होतं. तर जेवणं वगैरे झालीत त्यानंतर मग भांडी वगैरे घासून घेतली. ओटा वगैरे सगळा मी आवरून घेतला. आणि डाळ आणि तांदूळ जे भिजत घातलेले होते ना तर ते छान आता भिजलेले होते. म्हणून मग ते मिक्सरला लावून बारीक करायला घेतले मी. आणि थोडे पोहेही भिजत घातलेले होते मी त्यासोबत. त्याच्यामुळे ना इडली छान सॉफ्ट बनते. तर तेच सगळं मग मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलं. आणि फर्मेंट झाल्यानंतर ते थोडं बाहेर येण्याची शक्यता असते.
म्हणून मग मी थोडंसं मोठंच पातेलं घेतलेलं होतं. तर चला किचनमधलं सगळं आता आवरून झालेलं होतं आणि सक्षम अभ्यास करत होता आणि अपेक्षाचं इकडे जे काही क्राफ्ट आहे ते चालू होतं तिचं करणं. तर चला आता इथेच ब्लॉगचा एंड करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.